नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे की आपण नंबर सिरीज यानी की संख्या मालिका हा चॅप्टर आपण चालू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण जवळपास 10 ते 15 क्वेश्चन आपण सॉल्व पण करून दिलेले आहे। आज आपण संख्या मालिका मधला दुसरा पार्ट जे की संख्या मालिका समान संबंध एनालॉजी टेस्ट यावरची काय आपण प्रॉब्लेम घेणार आहोत। हा चॅप्टर कमीत कमी एमपीएससी कंबाईन या परीक्षेसाठी एक क्वेश्चन आणि मॅक्सिमम जी आपली तलाठी भरती होणार आहे यामध्ये समान संबंध संख्या मालिकेवर बरेच क्वेश्चन विचारले जातात। पुढे चालून जी आपली पोलीस भरती परीक्षा होणार आहे त्यामध्ये पण लिपिक टंकलेखन एमपीएससी ग्रुप सी यावर पण मोठ्या प्रमाणात या चॅप्टरवर क्वेश्चन विचारले जातात। तर त्यामध्ये आपण काही क्वेश्चन आज घेणार आहोत आणि जर तुम्हाला हे संख्या मालिका समान संबंध चॅप्टर आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा। तर चला मग आपण संख्या मालिका समान संबंध एनालॉजी टेस्ट हा चॅप्टर आपण कंटिन्यू करणार आहोत। त्यामध्ये इथं आपण पहिलाच प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत। यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे सर्व वर्ग, 1 ते 30 पर्यंतचे सर्व घन सर्व आपल्याला पाठ पाहिजे। तर संख्यामधील संबंध आपण लवकरात लवकर आपण काय शोधू शकतो, याच्यामध्ये काय रिलेशन आहे तर आपल्याला लवकर सापडता येते। बघा मग चला, फर्स्ट आपल्याला याचे काही ऑप्शन लिहायचे आहे। ऑप्शन नंबर 1 आहे ते 27, ऑप्शन नंबर 2 आहे 70, ऑप्शन नंबर 3 आहे 60 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 56। तर आपण याच्यातले काय आहे बाबा रिलेशन, 5 चा रिलेशन 30 आपण असं केलं आहे 5 6 30 आणि याला 7 ला करणार 7 6 42। तर आन्सर याच्यामध्ये 42 नाहीये, म्हणजे हा याच्यातलं रिलेशन नाही। जर 5 चा संबंध 30 चे आहे तर 7 चा संबंध 6 से आपल्याला काढायचा आहे। हे इथं लॉजिक जमणार नाही, तर आपल्याला न्यू लॉजिक इथं शोधून काढायचं आहे। न्यू लॉजिक साठी आपण असं करणार आहे, जवळपास आपण या काय करणार 5 चा स्क्वेअर प्लस 5, 5 चा स्क्वेअर 25 प्लस 5 यानी की 30, म्हणजे 5 चा वर्ग 25 प्लस 5 30। यानंतर इथं 7 चा वर्ग प्लस 7 म्हणजे 7 चा वर्ग प्लस 7 49 प्लस 7, आणि जर आपण या दोघांची बेरीज केली तर आन्सर आपल्याला काय भेटणार आहे 56। म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर आपल्याकडे काय आहे 56 यानी की 56 आहे। असे वेगवेगळे याच्यामध्ये रिलेशन असतात, वेगवेगळे लॉजिक यामध्ये असतात। या लॉजिक आपल्याला शोधण्यासाठी कमीत कमी वर्ग, घन आणि कमीत कमी पाढे 1 ते 30 पर्यंतचे सर्व आपल्याला पाठ पाहिजे। तर लवकरात लवकर आपण याचं लॉजिक शोधू शकतो आणि उत्तर काढू शकतो। हे क्वेश्चन एक्झाम मध्ये सॉल्व करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त या सर्वांची प्रॅक्टिसच पाहिजे। आय टाइमला लॉजिक आपल्याला शोधता येत नाही। ही क्वेश्चन नंबर काय होता 1 पाहून घ्यायचं। यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 घेणार आहोत। मी काही क्वेश्चन परीक्षेमध्ये इथं शोधून आणलेले आहेत। चला क्वेश्चन नंबर 2, नंबर 2 आहे इथे आहे 6 18 आणि 4 क्वेश्चन मार्क। ऑप्शन नंबर 1 15, ऑप्शन नंबर 2 8, ऑप्शन नंबर 3 16, ऑप्शन नंबर 4 20 हे आहे। तर बघा मग आता काय लॉजिक लागणार आहे इथं। सर्वप्रथम आपण हे करणार आहे 6 3 चा केलं तर 18 आणि 4 3 चा केलं तर 12। हे लॉजिक इथं नाही लागत, हे दोन्ही पण लॉजिक इथं नाही लागलेले आहेत, कारण 6 3 चा तर 18 येते परंतु 6 3 चा 12 यामध्ये 12 कुठं पण नाही, यासाठी हे लॉजिक इथं
काम पडणार नाही. तर नेक्स्ट आपण दुसरा शोधून काढणार. यामध्ये आपण असं केलं, हे 6 + 3 9, 9 2 18 हे केलं. या ठिकाणी 4 आहे, 6 + 3 9, या ठिकाणी केले 4 + 2 6 आणि 6 2 12. हे पण या ठिकाणी लॉजिक नाही जमलं. तर आपण दुसरं लॉजिक शोधणार आहोत. ही दोन्ही पण लॉजिक नाही जमले. पुढचं बघा, ही 6 आहे, आपण याला हाफ करणार आहोत. जर याला आपण या 6च्या अर्धे घेतले, 6ला जर आपण 2 ने भागलो तर 3 येईल, आणि 3चा आपण जर वर्ग केलं तर 9, आणि याची दुप्पट केलं तर आन्सर काय आलं? 18 हे आले. त्याचप्रमाणे आले 4 आहे, 4 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर 2 येईल, आणि 2 चा स्क्वेअर, तर 2 चा स्क्वेअर होईल 4, आणि 4 2 18. म्हणजे लॉजिक हे जमलेलं आहे. या ठिकाणी आन्सर 8 आलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या एक्झाम्पल साठी तर वेगवेगळं लॉजिक असतं. यासाठी आपल्याला सर्व हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला स्क्वेअर पार्ट पाहिजे, पाढे पार्ट पाहिजे, आणि घन पण पार्ट पाहिजे. हे 2 नंबरचं होतं. बघून घे. नंबर 3 चा असाच एक आहे, आपण सॉल्व करणार आहोत. हे नंबर 3 5 आहे, इथं 50. 5 चं रिलेशन 50 चे आहे, तर 9 चं रिलेशन आपल्याला काढायला सांगलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 दिला 95, ऑप्शन नंबर 2 दिले 162, ऑप्शन नंबर 3 दिले 60, ऑप्शन नंबर 4 दिले 100. बघा, नंबर 3 आहे. काय करणार लॉजिक यामध्ये? पण सरळ आपण लॉजिकचं केलंय, 5 10 50, आणि इथं जर करतो म्हटलंय 9 10 90, तर इथं 90 नाहीये. हे लॉजिक नाही पडणार का आम्हाला? तर आपल्याला दुसरं लॉजिक शोधावं लागेल. दुसरं लॉजिक काय आहे? वर्गाचं लॉजिक बघू. इथे केले 5 चा वर्ग + 5, 25 + 5 30. हे पण लॉजिक नाही जमत. आपण दुसरं लॉजिक शोधू. या ठिकाणी 5 चा वर्ग 25, 25 × 2 50. इथं 9 चा वर्ग 81, 81 दोन्ही किती? 162. म्हणजे लॉजिक इथं हे आलेलं आहे, आणि आन्सर आपल्याकडे 162 आलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये लॉजिक तयार होतात. हे बघा, क्वेश्चन 2 आहे, क्वेश्चन 3, आणि प्रत्येक क्वेश्चन साठी वेगवेगळं लॉजिक असते. कारण याला आपण संख्या मालिका समान संबंध अनालॉजी टेस्ट असं म्हणतोय. हे बघा, आणि लिहून घे क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करणार आहोत. चला, क्वेश्चन नंबर 4 आहे. 14 चं रिलेशन आहे 49 चे, तर 34 चं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन नंबर 1 80, ऑप्शन नंबर 2 64, ऑप्शन नंबर 3 100, ऑप्शन नंबर 4 119. चला काढायचं बघा. सर्वप्रथम बघा, हे 14 आहे, आपण 14 चा हाफ केलं, अर्ध केलं तर 7 होईल, आणि जर आपण या 7 चा जर स्क्वेअर केलं 14 आहे, तसं तिथं करणार. 34 आहे, आणि 34 चा जर आपण अर्ध केलं तर 17 होईल. 17 चा वर्ग केलं तर 289, जे की आन्सर इथं नाही. हे लॉजिक या ठिकाणी जमणार नाही. सेकंड लॉजिक, पुन्हा इथं आहे 14, त्याला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर 7, आणि 7 ला जर आपण 7 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 49. हे आलेला इथं. 34 चा आपण पुन्हा अर्ध घेतलं 17, आणि याला पुन्हा 7 नच गुणलं
7 7 49, 49ला 9, 4 4, 7 1 7, 7 आणि 4 11, 119. म्हणजे या ठिकाणी लॉजिक आलेलं आहे 7 ला आपण मल्टिप्लाय केले तर 119. हे 4 नंबरचा आहे, बघून घ्यायचं क्वेश्चन. म्हणजे वेगवेगळ्या क्वेश्चनसाठी वेगवेगळं लॉजिक इथं अप्लाय होतो. यासाठी आपल्याला वर्ग, घन आणि सर्व पाढे पाठ असण्यासाठी आवश्यक आहे. वेगवेगळ्या एक्झामसाठी कमीत कमी 2 क्वेश्चन यावर विचारले जातात. येथे येणारी तलाठी भरती असो, उद्याची येणारी एमपीएससी कंबाईन असो, किंवा पोलीस भरती असो, किंवा बॉम्बे हायकोर्टची भरती असो, कोणत्याही एक्झामसाठी कमीत कमी एमपीएससी कंबाईन साठी 1 क्वेश्चन विचारला जातो. तलाठी परीक्षा जी आहे यामध्ये मात्र 2 क्वेश्चन विचारले जातात. बाकीच्या अदर एक्झाम मध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट, त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 5 हे नंबर 5 नंबरचा क्वेश्चन. इथं आहे 30चं रिलेशन 9 1 5 सी आहे. तर 12चा आपल्याला रिलेशन शोधायचं आहे. ऑप्शन नंबर 1 2 2 0, ऑप्शन नंबर 2 150, ऑप्शन नंबर 3 900, ऑप्शन 4 145. याच्यातलं आपल्याला रिलेशन शोधायचं आहे. काय येणार आहे काय नाही. आपण जर हे रिलेशन करतो म्हटलं, पहिले 30 आहे, मोठा नंबर आहे. आपण जर हे केलं 30चा वर्ग तर इथे 900 होईल. मध्ये जर 30 ऍड केलं 930, परंतु 930 नाहीये, इथं 15 आहे. म्हणजे याच्या आपल्याला अर्ध करावं लागेल सरळ सरळ. तर आपण हे अर्ध करून घेणार आहोत. 30 आहे, 30चा वर्ग 900 प्लस, आणि या 30च्या अर्धे करणार आहोत. 30च्या अर्धे किती होतील 15, आन्सर येईल 915. पुन्हा तसंच इथं करणार. हे 12चा वर्ग 144, आणि या 12च्या अर्धे करणार. 12च्या अर्धे किती होतील 6, दोघांची बेरीज केली तर 150. म्हणजे हे आन्सर आपल्याकडे 150 येईल. बघा, हे क्वेश्चन नंबर 5चं लॉजिक होतं. म्हणजे वेगवेगळे क्वेश्चन आहे आणि वेगवेगळं लॉजिक आहे. बघा, क्वेश्चन नंबर 5 आपण इथं पूर्णपणे सॉल्व्ह केलेलो आहोत. आज आपण 10 क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत यामध्ये. चला, यानंतर पुढचा आपण क्वेश्चन नंबर 6 घेऊ. बघा काय आहे, हे क्वेश्चन नंबर 5 होता. क्वेश्चन नंबर 6, नंबर 6चा क्वेश्चन. 2चं रिलेशन 12C दिलं तर 30चं रिलेशन काढा म्हटलं. ऑप्शन 1 42, ऑप्शन 2 56, ऑप्शन 3 72, ऑप्शन 4 64. या प्रकारचे क्वेश्चन तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारले जात असते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. तलाठी परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळा पेपर असतो, परंतु जे क्वेश्चनची लेवल असते जवळपास क्वेश्चनची लेवल सेमच असते. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारलाच जातोय. बघा, आता याच्यासाठी जर आपण लॉजिक लावलं 2 6 चा 12, आणि इथे केलंय 36 चा 150. ऑप्शन मध्ये तर आन्सर 150 नाहीच. याच्यासाठी इथं ए लॉजिक काही काम करत नाहीये. दुसरं, आपण हे केलं 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 ने मल्टिप्लाय केलं तर 12 येतो. इथं केलं 3 चा खूपच जास्त येणार हे, तर म्हणजे हे पण लॉजिक नाही जमणार. पुन्हा आता काय करणार आपण, इथं 12 आहे बघा, हे 2, हे 12 जे आहे आपले काय करणार, हे 2 जे आपलं आलेलं आहे 2, हे आलेलं आहे 1 into 2 या दोघांचा गुणाकार, आणि यालाच याने 12 म्हटलं. हे 12 आलेलं आहे. इथं आपण 30 ला असंच रिलेशन लावणार. वरी आहे 30 कोणाकोणाचा होईल 5 into 6 30 या दोघांचा गुणाकार, म्हणजे यालाच यांनी 5 6 असं म्हणलेलं आहे.
पहिले छोटा नंबर दुसरा मोठा, पहिला छोटा नंबर दुसरा मोठा 56. म्हणजे या प्रकारचं इथं लॉजिक लागलेलं आहे. हे 2 आहे 2 1 चा 2 आणि 12 5 6 चा 30 म्हणजे 5 6 56. या ठिकाणी हे लॉजिक अप्लाय झालेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 56. प्रत्येक क्वेश्चन साठी असे वेगळे लॉजिक अप्लाय होतात. हा क्वेश्चन माझ्यामध्ये तलाठी भरतीमध्ये विचारलेला होता किंवा एमपीएससी ग्रुप सी मध्ये हा पण क्वेश्चन विचारलेला होता. हा क्वेश्चन नंबर आपण 6 घेतलेला आहे. बघा यानंतर आपण क्वेश्चन नंबर 7 करू. क्वेश्चन नंबर 7 हे पूर्वी क्वेश्चन मी परीक्षेत विचारलेलेच आहे. हे क्वेश्चन नंबर 7 5184 याचं रिलेशन 72 आहे. तर 8464 याचं रिलेशन आपल्याला शोधायचं आहे. नंबर 1 82, नंबर 2 92, नंबर 3 72, नंबर 4 98. चला याचं रिलेशन आपण शोधणार आहोत. जर असे मोठे आकडे जर आपल्याला दिसले तर आपल्याला सरळ सरळ स्क्वेअर करून बघायचं आहे का. पहिले आपण काय करणार, पहिले हे चेक करणार 72 चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर करणार आपण. 2 2 चा 4, पुन्हा शॉर्टकट मध्ये आपण स्क्वेअर करायचं. 2 2 4, पुन्हा 7 2 14, 14 च्या दुप्पट केलं तर 28. 28 ला आपण काय केले 8, हातच्या आले 2, 7 7 49. 49 मध्ये जर आपण 2 मिक्स केलं 51, म्हणजे हे याचा वर्ग आहे. आता इथं बघ ना, हे कोणाचा वर्ग आहे. लास्टला 4 आहे, 98 तर येणारच नाही, हे कट झाला ऑप्शन डायरेक्ट. 72चा तर हेच आहे, हे बी येणार नाही, या दोघांपैकी येणार आहे. म्हणजे या दोघांपैकी आपण करून बघणार कोणाचा 92चा. तर 92चा जर आपण केलं, हे 92 92, पुन्हा 2 2 4, हे 9 2 18, 18च्या दुप्पट केलं तर आपल्याकडे येईल 36, पुन्हा 36 ला 6, हातच्या आले 3, 9 9 81, 81 आणि 3 84. म्हणजे रिलेशन हे आहे, वर्ग आहे. तर इथं कोणाचा आन्सर होईल 92. हे आपल्याला काय 72चा वर्ग आहे, तर हे कितीचा आहे 92चा वर्ग आहे. हे आपल्या याच्यातलं लॉजिक होतं क्वेश्चन नंबर 7. इथं 72चा वर्ग करून दाखवलं आणि तो 92चा पण वर्ग करून दाखवलेला आहे. याच्यानंतर आपण पुढचं क्वेश्चन नंबर 8 घेणार आहोत. ह्या संख्येचं लॉजिक बघा, कारण हे समान संबंध जेव्हा आपण चॅप्टर शिकतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशन, वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक तयार होतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 घेणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 8 आहे 9चं रिलेशन आपल्याला 90 दिलं, तर 12चं रिलेशन फाइंड आउट करा म्हटलं. नंबर 1 150, नंबर 2 152, नंबर 3 160, नंबर 4 156. बघा लॉजिक लावून कोणता नंबर येईल. सरळ सरळ आपण स्क्वेअरचं लॉजिक लावणार आहोत, कारण 9 10 90 आणि 12 10 120 तर इथं नाही. 9 10 90 आहे, हे 9 10 90 आहे, परंतु 12 10 120 केलं ऑप्शन मध्ये कुठे बी 120 नाही. हे लॉजिक नाही अप्लाय होणार आहे. आपल्या स्क्वेअरचं लॉजिक अप्लाय करावं लागणार आहे. जर असे पुढे मोठे नंबर दिसले तर आपण सहसा स्क्वेअरचं लॉजिक अप्लाय करणार आहोत. 9चा स्क्वेअर 81 आणि यामध्ये 9 जर मिक्स केलं तर 90 येईल. तसंच इथं 12चा स्क्वेअर 144 आणि मध्ये जर आपण 12 मिक्स केलं, हे 2 + 4 6, 1 + 4 5 156, यानी की ऑप्शन नंबर 4 यामध्ये लॉजिक लागलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 8 होता. यानंतर आपण आज 10 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. हे क्वेश्चन नंबर 8 होतं संख्या मालिका एनालॉजी टेस्ट मधलं.
यानंतर क्वेश्चन नंबर 9 घेणार आहोत, जे की क्वेश्चन नंबर 9 आहे. 289 चा संबंध 225 चे आहे, तर 49 चा संबंध आपल्याला काढा म्हटलं. ऑप्शन नंबर दिला 100, 2 दिले 46, नंबर 3 दिलं 81 आणि नंबर 4 दिलं यापैकी नाही. हा पण क्वेश्चन तलाठी भरतीमध्ये विचारलेला होता. आपण सरळ केलं, खूप सोपा आहे. 289 हा 17चा वर्ग आहे. 225 बघलं हा 15चा वर्ग आहे. 49 बघलं 7चा वर्ग आहे. तर या दोघांमध्ये फरक आहे 2चा. पुढच्या मध्ये जे फरक येणार आहे 2चा, म्हणजे इथे सरळ सरळ होईल 5चा वर्ग, म्हणजे 5चा वर्ग काय होईल 25. परंतु ऑप्शन मध्ये आन्सर कुठं पण 25 नाही, मग याचं उत्तर होईल यापैकी नाही. असा आन्सर आपल्याला बघायला भेटेल. कारण या दोघांमध्ये फरक होत आहे 2चा. हे 2 कमी झाल्याच्या नंतर हे पण 2 कमी होणार, समान संबंध, यालाच आपण असं म्हणतो. हे क्वेश्चन नंबर 9 होता. बघा यात लास्ट क्वेश्चन, जे की नांदेडच्या तलाठी भरतीमध्ये पडलेला होता. हा पण परभणीच्या तलाठी भरतीमध्ये पडलेला क्वेश्चन होता. यामध्ये आपण एक नांदेड तलाठी भरतीमध्ये पडलेला क्वेश्चन घेणार आहोत. बघा क्वेश्चन नंबर 9 आहे. जर तुम्हाला थांबवायचं असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पाहू शकता. तर क्वेश्चन नंबर 10 ही आहे. 4 डिवाइड बाय 25, 6 डिवाइड बाय 49, तर 8 डिवाइड बाय 81. तर आपल्याला सांगा याचा संबंधित काय होणार आहे. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आहे 10 डिवाइड बाय 100. ऑप्शन नंबर 2 दिले 10 डिवाइड बाय 1 to 1. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलं 11 डिवाइड बाय 144. ऑप्शन 4 मध्ये दिले 13 डिवाइड बाय 196. बघा सरळ सरळ आपण जर केलं, इथं 4 आहे, खाली 25 आहे, 6 आहे 49 आहे, 8 आहे 81 आहे, 4 आणि 6 आहे, इथं 25 आणि इथं आहे 49. आपण 4 केलं, या 4 मध्ये जर 1 मिक्स केलं, 4 मध्ये 1 असे 4 प्लस 1 तर 5 येते, आणि 5चा वर्ग काय घेतलेला आहे बघा, 5चा वर्ग 25, म्हणजे 4 मध्ये 1 वाढवलेला आहे आणि त्याचा वर्ग केला. तसंच इथे केले. हे बघा काय केलं आहे, 6 प्लस 1 7 आणि या 7चा काय केलेला आहे वर्ग, तर 49 हे रिलेशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आणि या दोघांमध्ये जे फरक आहे कितीचा आहे, 2 ने इन्क्रीज झालेला आहे. 8चे पण केलं, त्याचप्रमाणे केलंय. 8 प्लस 1 9, हे 8 प्लस 1 9 आणि 9चा वर्ग 81. याला जर 2 न पुढे नेलं तर किती होईल, हे 2 न पुढे नेलं तर 8 प्लस 2 10, आणि काय करणार 10 प्लस 1 11, 11चा वर्ग किती 121, म्हणजे इथंच आहे. याला केलं 2 न पुढे नेलं याला तर किती होईल 10, 10 मध्ये 1 मिक्स केलं तर 11, 11चा वर्ग 121, म्हणजे लॉजिक कोणतं येणार आहे 10 डिवाइड बाय 1 to 1. या प्रकारचे आपण इथं क्वेश्चन एकूण 10 क्वेश्चन बघलेलो आहोत. सर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.